म्हणजे 22 मार्चला माझी गाडी जाळली 4 व्हीलर झाली. हो. म्हणजे मी कोणाच्या घेण्यात नाही देण्यात नसताना त्यांनी माझी गाडी जाळली. काय सांगता, हो. 4 व्हीलर हो झाली. हो. तर मग त्याच्यामुळे मला जरा एक हे आलं, अनसिक्युरिटी आली इथं, की बाबा कसं यांनी आपली गाडी जाळून टाकली, आपण कोणाच्या घेण्यात नाही देण्यात नाही. पण मग काय अंदाज? अंदाज म्हणजे त्यांनी असं दहशतीसाठी जाळली. ते CCTV मध्ये आलेलं आहे. म्हणजे ही न्यूज झालेली आहे. हो, याच्यात आहे, पेपरात आलेली न्यूज. पेपरात आलेली आहे. हो. अरे बापरे. हां, त्याच्यामुळे मग मी जरा जास्त फास्टने बघायला सुरुवात केली फ्लॅट. ॲक्च्युली मला काही कारण नव्हतं फ्लॅट बघायचं, पण मला ते तिथं अनसिक्युअर्ड वाटायला लागलं. आणि कसं लहान मुलगी आहे, हो. आज ते गाडीवर बितलं, उद्या माझी लहान मुलगी आहे, तिच्यावर काही झालं असं. नाही पण असं कशामुळे होतंय म्हणजे काय तिथे वातावरण आहे तसं ते? नाही नाही, तिथं वातावरण तसं नाही आहे, पण ते CCTV मध्ये जे मुलं पकडलेले ना, त्यांनी काय सांगितलं की माझं आणि त्यांचं भांडण झालं होतं. आता त्यांनी सांगितलं की वाकडमध्ये भांडण झालं. माझा जॉब करायचा एरिया पुणे स्टेशन. मी वाकडमध्ये आलो नाही मागच्या 6 महिन्यापासून. ते म्हणतात की 3 महिन्यापूर्वी यांचं इथं भांडण, 1-2 दिवसापूर्वी माझं भांडण झालं होतं. या माणसाने आम्हाला खूप मारलं आणि म्हणून आम्ही याची गाडी भेटली. म्हणजे हे खोटं सांगितलं ते. खोटं सांगितलं यांनी. मग पोलिसांनी तपास वगैरे केला, तर त्यांच्यामध्ये असं आढळलं की बा यांना दहशत निर्माण करायची होती इथं, म्हणून त्यांनी ते केलेलं आहे. अरे बापरे. त्यामुळे मी दुसऱ्या फ्लॅट बघायला सुरुवात केली. दहशत निर्माण करून काय मिळणार त्यांना? आता त्यांनाच माहिती. हो ना. ऍक्च्युली आम्ही ज्या फ्लॅटमध्ये राहतो ना, ज्या सोसायटीत राहतो, त्या सोसायटीला पार्किंग नाही आहे, कारण ते जुन्या स्टाईलचे पूर्वीच्या वेळेला नसा, पूर्वी पार्किंग नसायचं. हो. त्यामुळे पार्किंग नव्हती. तर आम्ही गाडी अशी रस्त्यावर पार्क केली. सरसकट सगळे लोक लावतात ते. रस्त्याच्या कडेला गाडी लावतात. तर त्यांनी असं केलं, त्यामुळे म्हणून आम्ही असा एरिया सर्च करतोय की जिथं फुल सेक्युरिटी असेल आणि तिथं आपल्याला पार्किंग असेल आणि म्हणजे आपली फॅमिली ऍटलिस्ट तिथं सेक्युअर राहील. अरे बापरे. ते कारण गावठाणात सिक्युरिटी सेफ्टी नाही आहे. आता मागच्या 3 वर्षापासून आम्हाला सिक्युअरच वाटत होतं, पण हा जो इन्सिडेंट आमच्याबरोबर झाला ना, त्यामुळे आम्हाला असं वाटायला की इथं पण सिक्युरिटी नाही आहे. गुंडगिरीचं प्रमाण वाढत चाललेलं आहे असं वाटतं ना. आता मे बी तसं असावं ते. अरे बापरे, ही फार भयानक गोष्ट आहे. खूप भयानक आहे. म्हणजे आम्हालाही पसलं ना जेव्हा ते झालं तेव्हा. आणि तुमच्या मनामध्ये गाडीनंतर आपल्या फॅमिलीबद्दल, आपल्या मुलाबद्दल, आपल्या फॅमिलीबद्दल. त्याच्यामुळे आम्ही जरा जास्त सर्च करायला लागलो की नाही, आपल्याला असा फ्लॅट पाहिजे जिथं आपल्याला फुल सिक्युरिटी राहणार. बरोबर आहे. 2 पैसे जास्त गेले चालतील. ओके. आज ते याच्यावर बितलं, आज जीवावर बितलं असतं आमच्या कोणाच्या, तर आम्ही कोणाकडे दाद मागायला गेलो असतो. हे काय सामान्य लोक असतात त्यांना पोलिसही सपोर्ट करत नाही किंवा इतरही लोक सपोर्ट करायला सगळेच घाबरतात ना. सामान्य माणसांना प्रोटेक्ट करणं हे पोलिसांचं काम आहे. हो, काम आहे, पण ते नाही ना तेवढं सपोर्ट नाही करत. नाही करत ते. नाही करत. नाही, तुमचा हा अनुभव सांगताय ना तुम्ही ते, नाही का? म्हणजे हा इन्सिडेंट घडल्यानंतर तुम्हाला असं जाणवलं की पोलिसांचं आपल्याला संरक्षण नाही आहे. हा, म्हणजे कसं आहे, आपल्याला जे एक्सपेक्टेड आहे ना ते उत्तर आपल्याला नाही भेटत. आता ते म्हणत की तुम्ही मारामारी झाली आणि हे झालं, हे कसं काय शक्य आहे? आम्ही ज्या इथं जातच नाही, तर तुम्ही मला म्हणून काय फायदा त्याचा? पण मग पोलिसांनी त्यांचं म्हणणं ऐकून तुम्हाला उलटे प्रश्न केले असेल. हां, ते थोडेफार प्रश्न केले त्यांनी, क्रॉस क्वेश्चनिंग. नंतर काय, आता आपली गाडी तर गेली. असं आहे ते. अरे फार भयानक गोष्ट सांगितली तुम्ही. आणि मग हा अशा सोसायटीमध्ये राहण्याचा हा जो फायदा आहे, सेफ्टी आहे ना, सेफ्टी, सिक्युरिटी, कंपाऊंड आहे, CCTV आहे, गेटवर वॉचमन असेल, तो पार्किंगला जागा असेल प्रॉपर. तेच ना. मी चिंचवड गावठाण म्हणजे मला असं वाटलं की तुम्ही फार सुखात राहत असाल तेव्हा ना. आहे सुखातच चिंचवस गावठाण, पण जे आमच्या बरोबर झालं ना मागच्या आठवड्यात, फार वाईट झालं. त्याच्यामुळे फार हे होऊन डिस्टर्ब होऊन गेला. नाही तर आम्हाला ओके होतं ते. म्हणजे आम्हाला असं फुल सिक्युरिटी वाटायची. माझ्या मुलीसाठी काही टेन्शन नाही, याच्यासाठी काही टेन्शन नाही. आपण गावठाणात राहतो, गावठाण कोणाची हिंमत नाही आपल्याला हात लावायची. आणि आमच्या आजूबाजूचे लोकही तसेच आहे, एकदम फुल चांगले. पण हे अचानक असं झालं ना, त्यामुळे सर्वांचे हे होऊन गेलं आहे. म्हणजे तुमचंच फक्त नाही, इतरांचं सुद्धा धाबदर आणलेलं आहे. आणि ते धनेश्वर हे मंदिर आहे ना तिथं पण काहीतरी 2-3 जणांच्या काचा वगैरे फोडलेल्या आहे त्याच दिवशी. असं झालं. त्यामुळे असं खूप हे होतं की बाबा नाही, आपण चांगलंच ठिकाण. आणि तेव्हा ते घर का घेतलं, तेव्हा तेवढी सॅलरी नव्हती.
पण मग तोही फ्लॅटच आहे तो है ना. आणि 3 वर्षापूर्वी केव्हा घेतलं तुम्ही ते? आम्ही 2013. 13 मध्ये 2013 ते का घेतलं मग? ते काय आलं, आता माझी तेव्हा सॅलरी कमी होती, 18,000 सॅलरी. ओके. मी इकडे तिकडे बघितले फ्लॅट, कोणी 50 लाख सांगायचं, कोणी 40 लाख, ते बजेटच्या बाहेर जायचं. बरोबर आहे. मग आम्हाला अचानक माहीत पडलं की इथं फ्लॅट आहे. आमचे रिलेटिव्ह होते, त्यांनी तो फ्लॅट दाखवला आम्हाला. ओके ओके. त्याच्यामुळे म्हटलं अरे फ्लॅट तर चांगला आहे, गावठाणाच आहे, आणि इतक्या लवकर काही आपण 4 व्हीलर घेणार नाही म्हटलं. तर म्हटलं घेऊन टाकूया, पुढे मागे बघू काय करायचं. पार्किंगची आपल्याला काय आवश्यकता नाही आता, ते 2 नसलं तरी चालेल. कवड पार्किंग होत्या, हो. सफिशियंट आहे म्हटलं. ओके. मोपेड गाडी घेऊ, त्यासाठी एक आपल्याकडे पार्किंग आहे आपली स्वतःची. हो मग ती आम्ही घेऊन गेला फ्लॅट. हो. पण नंतर असं आता हे असा इन्सिडेंट झाल्यामुळे आता आम्हाला पस्तावा होतं की नाही, आपण तेव्हाच चूक केली. ओके. आपण जर काही तेव्हाच व्यवस्थित प्लॅनिंग वगैरे करून सर्व गोष्टी विचार केल्या असत्या, तर आपल्याला आज हा दिवस पाहायला भेटला नसता. बरोबर आहे, बरोबर आहे. आणि कसं आहे, आपल्याबरोबर असं कधीच झालं नव्हतं. म्हणजे कसं आपण पेपरात वाचतो, याची गाडी जाळली, त्याची गाडी जाळली, पण जेव्हा स्वतःवर होतं ते, तेव्हा फार त्याचा इफेक्ट होतो. सिंहगड रोडवर अशा गाड्या जाळण्याचे गोष्टी घडलेल्या आहेत, त्या पेपरमध्ये मी वाचलंय ते. पण तुम्ही म्हणता ते बरोबर आहे, जेव्हा आपली गाडी जळते, आपण त्या पेपर ओपन करतो, सिंहगड गाडी रस्त्यावरती हे ओपन केलं, काय नाही सोडून देतो, अरे यार काय विकृत मनस्थिती असं बोलून असं म्हणून सोडून देतो. पण जेव्हा ते आपल्यावर होतं ना, तेव्हा ते समजतं की त्यात दुःख काय आहे. बरोबर आहे. कारण की आपला पैसा तो मेहनतीचा असतो, आपण एक एक पैसा जोडून आपण काम हे केलेलं असतं. आणि कोणी असा तिसरा माणूस येऊन डायरेक्ट आपली गाडी हे करून असं कसं झालं. त्यासाठी सिक्युरिटी पाहिजे, सिक्युरिटी 1 BHK फ्लॅट पाहिजे, पण सिक्युरिटी पाहिजे. सिक्युरिटी पाहिजे. सिक्युरिटी प्लस त्याला आजूबाजूचा जो एरिया आहे त्या प्रोजेक्टचा, तो पण फार महत्वाचा असतो. म्हणजे पुढे जाऊन आपल्या मुलांवर कसे संस्कार होतील हे पण फार महत्वाचं असतं. आपण म्हणतो माळुंगास फार दूर आहे हे, पण आता आम्ही असं इन्सिडेंट बघितल्यावर आम्हाला असं वाटतं की बेटर आहे हे. हो ना, हो ना. त्या मानाने बेटर आहे. पण नाही, अजून तुम्ही पुणे स्टेशनकडेच काम करता ना. हो, पुणे स्टेशन तरी सुद्धा तुम्हाला हे बेटर वाटतं महाळुंगे. हो ना. आता कसं आहे, मला कामाचं जास्त हे नाही आहे, मला माझ्या मुलीची सेफ्टी आहे, माझ्या फॅमिलीची सेफ्टी मस्ट. ती महत्वाची आहे. बरोबर आहे. माणूस काय जातो आणि येतो, तुम्हाला कामाला किती दूर जावं लागतं याची तुम्हाला पर्वा नाही आहे आता, तुमच्या फॅमिलीच्या सेफ्टीची. हे मला जास्त हे, म्हणून आम्ही हे सर्व बघतोय. आणि काय जवळ जरी घेतलं तरी आजचे रेट असे आहेत ना की आपण त्या रेटसाठी आपल्याला दूर यावंच लागणार आहे. हे खरं आहे. जवळ घ्यायला कुणालाही आवडेल ना, पण कुणालाही आवडेल. रेट इतके आहेत ना, प्रत्येक गोष्टी फायनान्शियल पण प्लॅनिंग. रेट आहे. आता आम्ही पूर्ण आमची लाईफची पूर्ण इन्व्हेस्टमेंट इथं घालवून देणार आहे. जरी फ्लॅट घेतला कुठेही तरी आमची पूर्ण लाईफची इन्व्हेस्टमेंट घालणार आहे. त्यात पुढे आता पोरीचं शिक्षण आहे, तिचं काही आहे नवीन आहे, किंवा अजून काहीतरी नवीन इन्सिडन्स येतात त्याचं आहे. ते फार म्हणजे आपण हे करून फ्लॅट घेतोय म्हणजे पूर्ण आपलं आयुष्य घालवतोय त्यात. खरं खरं खरं. तुम्ही पण नोकरी करता? नाही नाही, मी ती होती पहिले का जॉब करत होती, पण जेव्हा मुलगी आली तेव्हा घरीच. मग हा प्रोजेक्ट कसा वाटला तुम्हाला? आहे चांगला हा, पण 2 बिल्डिंग आहेत, 2 buildings आणि आता आपली जी रिक्वायरमेंट होती है ना, परत ते रोडचंही सांगितलं असेल त्यांनी की मेन रोड आहे तो. मेट्रो पण सांगितलं त्यांनी की इथून शिवाजीनगरला मेट्रोचं प्लॅन सँक्शन झालाय म्हणून. हो, हिंजवडी शिवाजीनगर तेही त्यांनी सांगितलं. पण म्हणजे फ्युचर आहे अजून, ते फ्युचर आहे. मे बी त्याला अजून भरपूर 5-6 वर्ष चालले अजून. आणि बजेटच्या दृष्टीने मग कसा वाटला? बजेटच्या दृष्टीने थोडा जास्त आहे म्हणा, पण ते ऍडजस्ट. पण नाही, आता तुम्ही तो फ्लॅट विकूनच हा घेणार ना तो, तर आता त्यामुळे माझं टार्गेट असं आहे की दोन्ही ठेवून जेवढं बसता येईल तेवढं बघायचंय मला, पण नाहीच झालं तर मी तो सेल आउट करणार. दोन्ही का ठेवायचं? म्हणजे आता तिथे तुम्हाला राहणं नकोसं झालंय तरी एक इन्व्हेस्टमेंट म्हणून. आता मुलीचं पुढे लग्न येईल, तिचं शिक्षण, जोपर्यंत तिचं शिक्षण होईल तोपर्यंत तिच्या लग्नासाठी वगैरे तर आपल्याजवळ सेव्हिंग करणं शक्यच नाही. मग तिची त्याच्यासाठी काय सेव्हिंग राहील ना पुढे? ते घर तिच्या करता म्हणून असं विचार आहे. म्हातारपणाची सोय. ओके. म्हणजे नंतर प्रायव्हेट जॉब आहे, नंतर तर काही त्याला पेन्शन वगैरे. प्रायव्हेट जॉब आणि आयटी मध्ये आहात ना तुम्ही? आयटी सेक्टरमध्ये असं आहे ना, तुम्ही आज कामावर गेले ना, तुम्हाला माहिती नाही की आज आपल्याला कोणतं लेटर भेटणार आहे. ए काय सांगताय? असं दररोज असतं? हो हो, असं दररोज असतं? हो हो हो. तुम्हाला सांगता येत नाही की तुम्हाला कधी सांगते की बस आज लास्ट दिवस आहे, तो पुण्यात फायनल घरी पोहोचतो.
हो, IT सेक्टर जसं पैसे येतात ना तसं बाहेरही लवकर काढतात. हो का? सिक्युअर नाही IT सेक्टर, नाही, फक्त पैसा आहे IT मध्ये ओके. असं. पण मग आता म्हणजे आपल्या सिक्युरिटीची आपण व्यवस्था केली व्यवस्था पाहिजे. केली पाहिजे, हो. मग ती व्यवस्था म्हणजे हा फ्लॅट फ्लॅट. तो. ओके, आता मला लॉजिक कळलं तुमचं. फ्लॅट म्हणा किंवा मग तुम्ही SIP थोड्या थोड्या SIP मध्ये पैसे टाकतात ते म्हणा. हा, पण SIPचं कसं आहे, तुम्हाला लाईफ लावून पैसे टाकावे लागतात, हो, तेव्हा तुम्हाला ते रिटर्न्स चांगले भेटतात. बरोबर आहे. पण रिअल इस्टेट मग काढायचे नाहीत, नुसते डिपॉझिट करत राहायचं ते म्हणजे ते आपल्या वयाच्या 60व्या वर्षी ते आपल्याला मिळणार. काहीतरी फ्युचर अमाउंट आपल्याला भेटणार हो, आहे. हो, असं. हो. आता बघू जसं जमेल तसं करूया. पण मी आता मुद्दा महत्वाचा असा आहे की तुम्हाला असं साधारणतः आता 50 लाखाचा जो फ्लॅट आहे तो घेणं शक्य आहे तो. हो हो है ना, मुद्दा तो आहे तो. मुद्दा आहे तो घेऊ शकतो. त्यामुळे ते अशक्य नाहीये. फक्त आता तुम्हाला कुठे घ्यायचं हा हा, प्रश्न हे आहे. प्रश्न. पण मग इथे कसे आलात तुम्ही म्हणजे? पण मला नवल काढलं या प्रोजेक्टची जाहिरात नाहीये. हे त्या इक्वी लाईफ लॉन्च झाला ना हा, त्याची जाहिरात आहे. ऍक्च्युली आम्ही इक्विलाईफच बघायला आलो होतो. हा, मग ते बघता बघता आम्ही इकडे बघितलं की आणि हे एक आहे. ऑनलाईन हे पण एक आहे ना. आहे 99 एकर्स वर जर तुम्ही लॉग इन केलं नाही तर रॉयलचं तुम्ही ऑनलाईन सर्च केलेलं दिसतोय म्हणजे. हो. म्हणजे इथे येण्याच्या आधी सगळं ऑनलाईन सर्च केलेलं आहे तो. बरं, पण ब्रोकर वगैरे नाही घेतला, नाही, डायरेक्ट नाही, स्वतः broker जायचं स्वतः ठरवलं नाही. मग इक्विलाईफ बघितला तुम्ही? हो इक्विलाईफ बघितला. तो कसं काय वाटला मग? तो छान आहे प्रोजेक्ट, तो आवडला मला. हो, याच्यापेक्षा जास्त चांगला आहे. याच्यापेक्षा चांगला. हो ना? त्याच्यात काय चांगलं आहे? मोठा आहे तो. हो मोठा आहे आणि त्यांचं जे डायमेन्शन त्यांनी केलेलं आहे ना, रूम्स वगैरे जे काढलेलं आहे ते मोठा मोठा काढलेला आहे. हो का? यांच्या जरा त्या मनात लहान लहान वाटत नाही, त्यांच्या मोठ्या आहेत नाही. त्यांच्या मोठ्या आणि रेट असाच आहे तो. नाही नाही रेट यांचा जास्त आहे, त्याचा कमी. पण ते निगोशिएट करणार आहेत ना ते. हो हे निगोशिएट निगोशिएट करणार हे आहेत पण निगोशिएट ते पण निगोशिएट करणार. ते पण करणार का? हो, ते हो बोलले. का? हो. आणि तुम्हाला चॉईस फ्लॅट देऊ म्हणे आम्ही, म्हणजे अजून एवढं काही बुकिंग झालं नाही बहुतेक. हा, हा, हा. तुम्ही जर काही लवकर आले तर तुम्हाला भेटून नाही जायला म्हणे. भेटून जाईल त्या. मग हे सगळं आज झालं का? म्हणजे आजच्या दिवसात तुम्ही दोन्ही बघितलं, हो, आजच्या दिवसात पॉझिटिव्ह डेव्हलपमेंट झाली. मग तुम्हाला खूप बरं वाटत असेल आता ते. है ना? आहे तरी. हो आणि हा एरिया तुम्हाला प्रिफर आहे तो म्हणजे. हो हो. है ना? आणि तुमच्या बजेटमध्ये पण आहे. हो. आणि उद्या परवा मी हिंजवडीमध्ये पण येऊ शकतो जॉबला. असं नाही की मी तिथं राहणार. बरोबर आहे, बरोबर आहे. ते मी एक पकडलेलं आहे की बाबा हिंजवडीमध्ये येऊ शकतो, पण फ्युचरमध्ये मी खराडवाडीला पण जाऊ शकतो. म्हणजे मला कंपनी जिथं भेटेल तिथं, जिथे भेटेल तिथे. म्हणजे फायदे पण आहे आणि तोटे पण आहे. पण तुमची तयारी आहे माझी आता. तयारी. है ना? तुमची तयारी आहे ही महत्वाची गोष्ट आहे. तयारी. व्हेरी गुड. या धक्क्यामधनं केव्हा एक आठवड्यापूर्वी घटना हा, घडली एक ना? आठवड्यापूर्वी. 22 मार्चच्या रात्री. 22 मार्चच्या रात्री. मग आज तुम्हाला जरा थोडं शांत वाटत असेल ना की आपल्याला ऑप्शन आहे, आपल्याला या दहशतीत राहावं लागणार नाही. देत आहे. आता मी बरेच बघितले आम्ही त्या एक्सपोला पण गेलो होतो. ते सकाळचं ते इथं लावलेलं आहे आपल्या ऑटो क्लस्टर चिंचवडला. चिंचवडला तिथेही गेला हा, होता. तिथेही गेलो होतो. बरं. तिथेही चांगलं म्हणजे त्यांनी भरपूर रावेतून त्यांची आलेले आहे. रावेत चिखली, हा. मोशी हा, आणि वाकडचे 2-3 आहे. ओके. तिथेही चांगलं आहे. म्हणजे एकाच छताखाली तुम्हाला सर्व भेटून जातात. सगळं. एवढं की फक्त तुम्हाला स्लो फ्लॅट वगैरे बघता येत नाही. हा, हा. पण असं इकडं जा मग तिकडं जा तिथं जा, त्यापेक्षा ते वन रूप अंडर वन रूफ खूप ऑप्शन्स खूप बघायला options मिळतात. बघायला. मग तिकडे काय शॉर्टलिस्ट केलं ते? तिकडं आम्ही एक ऑस्टिन पार्क म्हणून एक आहे. ऑस्टिन ताथवडेला आहे. पाथवड्याला आहे. ताथवडेला. हो, हो. तो एक बघायला चाललो होतो आम्ही आता. ओके, ओके. ताथवडेला. म्हणजे आज तुम्ही मोहीमच काढलेली आहे ते हो. सकाळ बसून ते. आणि मग ऑटो क्लस्टर मध्ये केव्हा गेला तर काल काल गेलेला आहे ते. काल तिथं बघितलं, हो. मग तिकडनं आज इथं आलो. ओके. आणि मग दोन आम्ही बघितले तिथलं. एक किवळेचं एक आहे, पण किवळे फार लांब जातं. पण म्हटलं की वेळा बघून घेऊया बरं. की काय आहे नेमकं किवळे काय एरिया आहे. आम्ही कधी गेलो नाही किवळेला. गेलेलं नाही तुम्ही? आम्ही रावत मुकाई चौकापर्यंत गेलेलो आहे, ओके. पण त्याच्या पुढे किवळे पलीकडे नाही गेलेला आहे तो. किंवा स्टेडियम मध्ये मॅच बघायला पण नाही गेला कधी. नाही तर ते एकच निमित्त होतं ना. बरोबर. नाही तर पलीकडे जायचं काही कारणच नाही आपल्याला. बरोबर. हो ना. ते आणि याच्यामध्ये मग चिखली मावशीचं नाव नाही घेतलं तुम्ही? नाही, चिखली मोशी जरा एकदमच त्या साईडला एरियात जातो. हो ना. ते एवढं आवडत नाही. ते नाही आवडत नाही एवढं. ते भोसरीशी अटायचे आणि जरा एरिया. ते तुम्ही चिंचवडमध्ये राहता, तुम्हाला ते थोडं डाऊन मार्केट वाटत असेल. म्हणजे हे थोडं अप मार्केट वाटणार ते. बरोबर ना? आहे ना, आहे ना असं ना? ते काय आहे ते आपण म्हणू शकतो. बालेवाडी बाणेर थोडस अपवर्ड अप मार्केट वाटत ना. चिखली मावशी म्हणजे काय?
आता म्हणजे असं म्हणायला नको, पण त्याचे जे व्ह्यूज असतात ते हो प्रत्येकाचे, प्रत्येकाचे व्ह्यू असतात, ही गोष्ट किंवा खरी मला आहे. हे आवडतं. आणि काय असतं, पैसा सगळं काही असतो. आता जर पैसाच नसता तेवढा तर आपण चिखली मोशीला पण गेलोही असतो ते, बरोबर आहे. पण मग आता बजेट किती ठरवलंय तुम्ही ते? आता मी 60 लाख ठरवलेलं आहे. अरे सॉलिड ठरवलंय मग हे. पण मग आणखीन एक गोष्ट मला अशी दिसते की तुम्ही ते घर घेतलं त्याच्यानंतर तुम्ही खूप प्रॉस्परस झालेले आहात, ते चांगली गोष्ट आहे ना ती, नाही का? हो ते आहे. मग तेव्हा तुम्ही 18 लाखाचं घर घेतलं, नाही नाही आम्ही 33 लाख 33 लाखाचं घर घेतलं, आता त्याच्या दुप्पट किमतीचं घर घेतलं आहे तुम्ही. महिला माझ्या घरांची पण मदत आहे, म्हणजे वडिलांची पण मदत आहे. हो का? वडिलांची कशी काय मदत नाही? ते पुण्यात असतात ते? नाही जळगावला असतात आम्ही. जळगावला वडील मदत करतात ना? हम्म. हो का? अरे वा. तेवढं आहे म्हणून एवढं हे आहे, हा, हा, हा. म्हणजे हिंमत दाखवणार आहे कोणतरी. पण मी तुमची घरची शेती वगैरे आहे ना? हा, शेती वगैरे. हो. मग काय तुम्ही लँडलॉर्ड आहात? लँडलॉर्ड म्हणजे एवढे लँडलॉर्ड नाही आहे, म्हणजे जेवढं आपण बेअर करू शकतो, म्हणजे मिडल क्लास आहे आम्ही, एवढंही नाही की एकदमच हे. ओके ओके, मग बाकी सर्व आपल्या सर्व्हिसवरच आहे, बरोबर. सगळं आपल्या सर्व्हिस. सगळं आपल्या. पण एक हिंमत जी असते ना हां, ती वडिलांकडून, वडिलांकडनं. टेन्शन नको येऊ, होऊन जाईल सर्व. आता जेव्हा गाडी हे झाली होती ना तेव्हा त्याच्यामुळे खूप डिप्रेशनमध्ये आलं होतं. माझा भाऊ, माझे आई वडील वगैरे आले, त्यांनी सांगितलं की टेन्शन नको येऊ, सर्व व्यवस्थित होईल. म्हणजे आई वडील जळगावहून आले तुम्हाला भेटायला? हो इथं सर जळगाव 8 तासाला हो, नाही. पण मी त्यांना कळलं की तुम्ही खूप डिप्रेशनमध्ये गेलेला आहात. ऍक्च्युली ते तिकडं पण न्यूज छापली गेली ना, नावासकट न्यूज गेली तिकडे पण. हो का? फक्त मी माझ्या भावालाच सांगितलं होतं. मी कुठल्या पेपरमध्ये? मी बघतो ना, मी बघितलेलं नाही हे. हे सकाळला आहे, लोकमतला आहे, टाइम्स ऑफ इंडियाला आहे, पुढारीला आहे, हो दिव्य मराठीला. दिव्य मराठीला आहे. सगळीकडे आहे ती. हो हो किती तारखेच्या? 22 तारखेला. 23 मार्चला दिव्य मराठीला आहे आणि 23लाच याला पण आहे, सकाळला पण आहे. हो का? सकाळला लोकमतला. सकाळला लोकमतला होता. अरे बापरे, मग त्यांना तर न्यूज बघून धक्का बसला हा, असेल मग तो. त्याच्यामुळे ते पण आले होते. हो. मग ते बोलले की जाऊ द्या आता जे झालं ते झालं, हां हां हां, आपण दुसरीकडे बघूया. दुसरीकडे बघूया आता. कसं आहे, शेवटी मुलगा आहे त्यांचा, त्यांना असं वाटतं की आपल्या मुलाची सिक्युरिटी पाहिजे, प्रश्न नाही, हो. सून आहे त्यांची. प्रश्न नाही, प्रश्न नाही. त्याच्यामुळे ते म्हणतात की जाऊ द्या आता, हे गेलं ते गेलं म्हणे, आपण दुसरीकडे बघूया. तसं पाहिलं ना, चिंचवड एरिया एकदम फार बेटर आणि खूप छान. हो पण हा जो इन्सिडेंट झाला ना हो त्याच्यामुळे जरा व्ह्यू चेंज होऊन जातात, थिंकिंग चेंज होऊन गेलं त्यांच्याबरोबर हो विचार ना, करण्यात. हो ना. म्हणजे इथं आता असं वाटतं की बाबा हा आपल्या कारला हे केलं असेल का नाही, हा आपल्या घरच्यांना हे करणार का. बरोबर आहे. म्हणजे आता ते गाडी घेऊन फिरणारे लोक भरपूर असतात, हो, पण ते कोणाच्या घेण्यात देण्यात नसतात, हो, पण ते माइंडमध्ये असं चालतं आपल्या, हो, याच्यामुळे तर काही झालं नसेल ना, हो, हो, हा आता आपल्या मुलीला त्रास देणार नाही ना, हो. त्याच्यामुळे सर्व ते हे होऊन गेलं, आता डिस्टर्ब होऊन गेलं सर्व. मला एक सांगा, मला मुलगी नाही, मला मुलगा आहे तो. मुलगी असेल तर आपल्याला जरा जास्तच काळजी वाटते ना मुलापेक्षा, है ना? हो ते आहे. तर माझ्या मित्रांचं मी बघतो ना, त्यांना खूप काळजी असते आपल्या. मी त्यामुळे बेफिकीर असतो मुलाच्या बाबतीमध्ये. मुलगी असते शेवटी. खूप काळजी वाटते. आपली मुलगी जरी सरळ असली ना, हे असली ना, तरी लोकांचा जो हे ना ते फार वाईट असतात. आणि ते वातावरण फार बिघडत चाललेलं आहे सध्या. आणि जरी मी एकदम सभ्य दिसत असला तरी माझ्या मनात काय चाललंय हे समोरच्याला माहित नसतं की हा काय विचार करतोय. हल्ली तो एक प्रॉब्लेम झालेला आहे. असं आहे. म्हणजे सभ्यासारखे कपडे घालणारी खूप माणसं आहेत. एक वेळा जे असे हे असतात ना लोफर वगैरे, ते काही करणार नाही, हो, पण जे असतात ना असे हो, जे मनातल्या आटल्या गाठीतले काहीतरी वेगळा विचार करतात, हो, हो. स्वरूप ते जबरदस्त असतं. हो. त्याच्यामुळे खूप हे असतं, मुलींसाठी फार जपावं लागतं. जपावं लागतं ना. आणि मध्यंतरी आता काहीतरी एक हे आलं होतं अजून, किंवा ते बाया आलेल्या आहेत की ज्या लहान मुलांना उचलून घेतात, हो, डिगी आणि गोष्टीकडे भरपूर चालू आहे ते. हो का? ते पण एक हे आहे. त्याच्यामुळेही म्हटलं आता नको. निदान आता या हाऊसवाईफ आहेत त्या घरी असतात म्हणून तुम्हाला थोडं बरं वाटत असेल. अरे दोघंही नोकरी करतायत आणि मुलाला पाळणा घरात ठेवलं तर, है ना? हो फार काय म्हणत, भयंकर टेन्शन आहे असेल ते, ते. फार भयंकर आहे ते. म्हणजे आपली मुलगी दुसऱ्याच्या हातात, हम्म. तिलाही आपण पे करतोय आणि ती आपल्या मुलीला चांगली वापरते, वागवते handle नाही करते, ना. नाही वागवते काय माहिती आपल्याला. असं आहे. सर्वच गोष्टी. पण कसं आहे, शेवटी पैसा, हो. माणसाची लाईफस्टाईल इतकी वाढत चालली, त्याच्यामुळे त्याला पैसा पाहिजे. पैसा लागतो त्याला, खरं आहे ना. आणि दुसरं तुलना, याने केलं आपलं नाही झालं, माझ्या मित्राने तिकडे जाऊन आलो त्यांनी 2 फ्लॅट घेऊन टाकले. हे जे तुलना करतो ना आपण, त्याच्यामुळे माणसाचं फार नुकसान होतं, फार नुकसान. आयुष्य कमी होतंय माणसाचं तुलनेने. हो का? कारण की रेसमध्ये अजून भागतो,
करायला लागतो, पळायला लागतो. हं, हं, हं. अरे यार त्याने BMW होती, अरे माझ्याकडे जवळ मारुती 800 आहे. मग तो अजून जास्त जोरात पळायला लागतो की आपल्याला BMWच्या वरची गाडी घ्यायची. BMW फॉर एक्झाम्पल आहे. वेगळं मिळालं. प्रत्येक गोष्टीमध्ये असं होतंय तुलना ते. पहिले लोक 1 BHK बघायचे, आता सर्व लोक 2 BHK बघतात. का? कारण की त्याचा 2 BHK मला पण 2 मला BHK पण काही दिवसांनी लोक 1 BHK फ्लॅट हेच काढून टाकतील, सिस्टमच काढून टाकतील, फ्लॅटच नाही काढणार. त्याचा 2 BHK फ्लॅट राहतील, 2 BHK आणि 3 BHK. हळूहळू सर्व ह्याच्यामुळे चालू होते. आयुष्य अवघड झालंय ना फार नाही. फार तुम्ही शिकायला पुण्यात आलेला का नोकरीला शिकायला असायला? जातो. मग तुम्हाला फरक जाणवत असेल ना. तुम्ही पुण्यातले आहात तर नाही, मी गावाला जळगावला शिकलेली. मग तुम्ही लग्न झाल्यानंतरच आलात इथे ना. नाही, मी लग्नाच्या आधी जॉबला होते इथे. मग जॉब पुण्यात केलेला आहे आता. जॉब केलेली. तुम्हाला हे फरक झालेला जाणवत असेल ना दोन ना. जाणवतं. वातावरणात फार फरक झालेला पहिल्याचं पूर्ण नाचं पूर्ण फार आहे. आहे ना. आणि पैसे हातात यायला लागले तरी त्रास पण त्याच प्रमाणात वाढलेले आहेत. ते असतंच ना, तुमच्याकडे जेवढं तुम्ही सुखसोयी घेणार ना तेवढं तुम्हाला त्याचा इफेक्टही जाणवणार. एवढा इफेक्ट पण जाणवणार नाही. Yes. पैशाबरोबर फक्त सुख नाही येत, म्हणजे त्रास सर्व पण येतं, येतो, सगळं त्रासही येतं. येतो, सर्व असतं. अरे बापरे. पहिले कसं लिमिटेड जगायचं, लिमिटेड पैसे, एकदम सुखाची लाईफ होती. आता तसं नाही आहे. हो. सर्वांसाठी पैसे पे करा आणि पैसे पे करून आपल्याला ती सुविधा भेटेल सांगता येत सांगता येत नाही. माय गॉड.